साईड पार्टपासून सुरुवात करूया. तर दोन्ही समोरील भागाचे साईड पार्ट मी अशा पद्धतीने ओपन करते. तर हे आपल्याला वरच्या साईडने ठेवून घ्यायचे आहेत. त्यावर हे छातीचे पार्ट ठेवून घेऊयात. आता आपण शिलाई करून घेऊयात. तर प्रिन्सेसचा ब्लाऊज शिवत असताना तो अस्तरचा असो किंवा बिना अस्तरचा, नेहमी खालच्या साईडनेच शिलाई करायला सुरुवात करायची. तरच आपल्या समोरील भागाचा पफ हा परफेक्ट येतो. नाहीतर मग तुमचा प्रिन्सेसचा शेप हा 100% बिघडणार. कारण जर वरच्या साईडला कापड एक्स्ट्रा वर खाली झालं तर ते आपण कट करू शकतो. आणि जर खालच्या साईडला कमी पडलं तर तिकडे आपण काहीच करू शकणार नाही. म्हणजेच आपल्या प्रिन्सेसचा संपूर्ण शेप बिघडेल. प्रिन्सेसचा पफसुद्धा परफेक्ट येणार नाही. त्यामुळे ह्या गोष्टींची काळजी घ्यायची. त्यानंतर आपण लगेचच दुसरा पार्ट शिलाई करायला घेतोय. ब्लाऊजच्या एका पार्टची शिलाई झाली की लगेचच दुसरा पार्ट शिलाई करायला घ्यायचा. म्हणजे आपलं काम हे झटपट होतं, जास्ती वेळसुद्धा लागत नाही. तर समोरील साईड पार्ट जोडत असताना नेहमी डबल शिलाई करायची. तर ही गोष्ट करायला विसरायची नाही. तर इथे आपले दोन्ही साईड पार्ट तयार झालेले आहेत, पाहताय. आता आपण हुक लूप पट्टी जोडूयात. तर आपल्या उजव्या साईडच्या भागाला आपल्याला हुकची पट्टी जोडायची असते, जी की मी 2.5 इंचाची घेतली आहे. तर ही आपण बाहेरील भागाने जोडतोय आणि आपल्याला आतल्या साईडला पलटवायची आहे. तर इथे मी 1/2 इंच इतपत शिलाई घेतलेली आहे. तर व्यवस्थित पहा मी कशा पद्धतीने हुक लूप पट्टी जोडते. नाहीतर मग तुमच्या हुक लूपच्या पट्ट्या ह्या एकाच साईडच्या तयार होतात. तर ह्यावर आपण दाबटीप देऊन घेतोय. तर ही पट्टी आपल्याला उजव्या साईडची आहे आणि हुकची पट्टी आहे ती आपल्याला आतल्या साईडला अशी पलटवायची आहे. बघताय मी मध्यात फोल्ड करते आणि आपण अशा पद्धतीने आता कडेने शिलाई देऊन घेतोय. आतल्या साईडला अगदी कडेला शिलाई देऊन घ्या. ब्लाऊज शिवत असताना 4 नंबरची शिलाई घेत जा. तर इथे पाहताय अगदी परफेक्ट अशी आपली हुकची पट्टी तयार झालेली आहे. आता आपण लूपची पट्टी जोडून घेऊयात. तर इथे मी हा डाव्या साईडचा पार्ट घेते. लूपची पट्टी आपल्याला आतल्या साईडने जोडायची असते आणि बाहेरच्या बाजूला पलटवायची असते. तर मी त्याच पद्धतीने इथे 1/2 इंच शिलाई देऊन घेते. व्यवस्थित पहा आपण आतल्या साईडने जोडतोय. एक्स्ट्रा कापड कट करून घेऊयात. त्यानंतर आपल्याला ह्यावर दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर दाबटीप दिल्यामुळे पलटवायला सोपं जातं. त्यामुळे दाबटीप द्यायची सवय लावून घ्यायची. आता आपण ही बाहेरच्या बाजूला पलटवूयात. तर मी इथे 1/2 इंच फोल्ड करते आणि जी आपण शिलाई दिली होती त्याच्या थोडं बाजूने आपल्याला पट्टी ठेवून त्यावर आपल्याला एक टीप देऊन घ्यायची आहे. अगदी कडेने टीप देऊन घ्या. तर इथे पाहताय आपली लूपची पट्टीसुद्धा परफेक्ट लावून झालेली आहे. एक्स्ट्रा पट्टी असेल ती कट करून घ्या. आता आपण कमरेला पट्टी लावून घेतोय. रुंदी 2 इंच आहे. लांबी तुमच्या ब्लाऊजानुसार घ्या. तर खालच्या साईडला आपण 1 दाब इतपत शिलाई देतोय. तर 1 दाब इतपतच शिलाई घ्यायची आहे. आता आपण वरच्या साईडला असं 1 इंच किंवा त्यापेक्षा थोडंसं जास्ती कापड घ्या. आतल्या साईडला असं फोल्ड करायचं आहे आणि आता आपण इथे शिलाई लॉक करून घेतोय. शिलाई डबल करून घ्यायची. आता आपल्याला ह्यावर दाबटीप देऊन घ्यायची आहे. व्यवस्थित पहा. आता आपण ही मध्यात फोल्ड करतोय. नंतर अगदी कडेने आपण शिलाई देऊन घेतोय. आपला बिना अस्तरचा ब्लाऊज आहे त्यामुळे आपण इथे समोरील भागाला सुद्धा पट्टी लावून घेतोय. तर अगदी मी कडेने शिलाई देऊन घेते आणि ह्याच पद्धतीने मी दुसरा पार्टसुद्धा तयार करून घेणार आहे. तर इथे पाहताय मी आपल्या दोन्ही पार्टला अशी व्यवस्थित कमरेच्या बाजूला पट्टी लावून घेतलेली आहे. हे आपण साईडला ठेवून घेऊयात आणि बाहीची शिलाई पाहूयात. तर साधी बाही शिलाई करायची थोडी वेगळी पद्धत असते. खालच्या साईडला आपण 1 इंचावर लाईन आखून घेतलेली आहे दोन्ही बाजूला. आता आपण असा 1/2 इंच फोल्ड करतोय. तर बिना अस्तरची बाही शिवायची थोडी वेगळी पद्धत असते. तर व्हिडिओ व्यवस्थित पहा, तुमच्या लगेच लक्षात येईल. तर खालच्या साईडला आपण इथे 1/2 इंच इतपत फोल्ड करतोय. तर इथे मी लगेचच दुसरा स्लीवसुद्धा घेते. तर दुसरा स्लीव लगेच घ्या, तुमचं काम पटपट होईल. एक एक करत बसायचं नाही, लगेचच दुसरी बाजू घ्यायची.
त्यानंतर जिकडे आपण फोल्ड केलेलं आहे तिथूनच आपली जी रेषा आहे त्यावर आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. म्हणजे रेषेच्या इथून फोल्ड केलेलं आहे मी आणि जी शिलाई दिलेली आहे त्याच्या वरच्या साईडला मी शिलाई देऊन घेते आहे. तर ही शिलाई देत असताना सगळ्यात मोठी शिलाई घ्या, कारण आपल्याला नंतर ही शिलाई उसवायची आहे. तर साध्या ब्लाऊजमध्ये आपल्याला बाहीची आणि कमरेची शिलाई उसवणं गरजेचं असतं, तरच आपला ब्लाऊज दिसायला छान दिसतो. तर इथे मी दोन्ही स्लीव तयार करून घेतलेले आहेत. पाहताय अगदी परफेक्ट असे आपले दोन्ही स्लीव तयार झालेले आहेत. आता आपण मागील भाग घेऊयात. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आता आपण टक्स शिलाई करून घेऊयात. तर खालच्या साईडला 4.5 इंच आणि वरच्या साईडला सुद्धा मी 4.5 इंच घेते आणि आपण जो 1 इंचाचा टक्स घेतला होता तर दोन्ही साईडला आपल्या अर्धा इंच येणार. दुसऱ्या साईडला सुद्धा ह्याच पद्धतीने टक्स मार्क करून घेऊया. 4.5 इंच रुंदी आणि 4.5 इंच उंची आणि दोन्ही साईडला आपल्या अर्धा इंच येणार. हे ड्रॉ करून घेतलेलं आहे. आता आपण शिलाई करून घेऊयात. तर टक्सला शिलाई देत असताना थोडी लहान शिलाई घ्यायची आहे आणि व्यवस्थित मध्यात फोल्ड करायचं, जेणेकरून आपलं दोन्ही साईडचं कापड हे समान येईल. नाहीतर मग बऱ्याच वेळा ते वर खाली होतं. तर शिलाई आपल्याला डबल करून घ्यायची आहे. टक्सला शिलाई देत असताना नेहमी डबलच घेत जा. तर ब्लाऊजचे काही पार्ट शिवत असताना आपल्याला डबल शिलाई करायची असते. तर मी काही छोट्या छोट्या टिप्स सांगते आहे, तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा, कारण मी शेवटपर्यंत काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे. आता आपण कमरेला पट्टी जोडून घेऊयात. तर इथे मी ही 2 इंचाची पट्टी घेतलेली आहे. आता आपण खालच्या साईडला एकदा बितपत शिलाई देऊन घेतो आहे. पट्टीची लांबी तुम्ही तुमच्या ब्लाऊजानुसार घ्या. आता आपण ह्यावर दाबटीप देऊन घेणार आहोत. तर कमरेच्या पट्टीची शिलाई आपल्याला शिवून झाल्यानंतर काढायची आहे. तर व्यवस्थित पहा मी कशा पद्धतीने शिलाई करते. आता आपण बाहेरच्याच बाजूने म्हणजे त्या वरच्या साईडने अर्धा इंच फोल्ड करतोय आतल्या साईडला. तर अगदी आपण पाव इंचावर अशी शिलाई देऊन घेतोय. तर व्यवस्थित पहा, मी ही आपली वरची साईड आहे आणि खालच्या साईडला मी अशा पद्धतीने अर्धा इंचावर फोल्ड केलेला आहे. तर हे आपल्याला पलटवायला सोपं जातं, म्हणून मी ह्याच पद्धतीने ब्लाऊजला पट्टी लावते. आता आपल्याला ही पट्टी अशी आतल्या साईडला ठेवून त्यावर जी शिलाई दिली होती त्याच्या वरच्या साईडला शिलाई देऊन घ्या. जी आपण आधी शिलाई दिलेली आहे त्याच्या थोडंसं वरती शिलाई देऊन घ्यायची आहे. तर ही शिलाई मोठी घ्या, कारण ही नंतर आपल्याला उसवायची आहे. तर इथे पाहताय अगदी परफेक्ट अशी आपली कमरेची पट्टी जोडून झालेली आहे. आता आपण शोल्डर जोडून घेऊयात. तर इथे मी समोरील भागावर एकमेकावर शोल्डर पट्टी ठेवून घेतलेली आहे. तर आपण पाव इंच इतपत शिलाई करून घेतोय. तर ही आपली समोरील बाजू आहे, व्यवस्थित पहा. तर इथे आपण सिंगल शिलाई करून घेतोय. नंतर मी आतल्या साईडने अशा पद्धतीने एकदा बितपत शिलाई देऊन घेते. तर ही शिलाई आपल्याला डबल करून घ्यायची आहे. तर ही आपली आतली साईड आहे. तर आपण असं का केलं, जेणेकरून आपले धागे आणि शिलाई ही आतल्या साईडला जाईल. तर दुसरे शोल्डरसुद्धा मी ह्याच पद्धतीने जोडून घेते. तर आपले दोन्ही शोल्डर जोडून झालेले आहेत. आता आपण गळ्याला पट्टी जोडणार आहोत. तर त्याआधी आपली हुक लूप पट्टी परफेक्ट आहे का ते पाहायचं. तर इथे मी ही 1.5 इंचाची पट्टी घेतलेली आहे. तर ह्या पट्ट्या आपण जोडून घेतो. तर तुम्हाला जेवढी पट्टी लागणार असेल तेवढ्या अशा पद्धतीने जोडून घ्या. एकदा बितपत शिलाई देऊन घ्यायची आहे. आता आपण त्यानंतर आपण पट्टीच्या कडेने पाव इंच इतपत कापड असं फोल्ड करून त्यावर शिलाई देऊन घेतोय. तर आपण ब्लाऊजला पट्टी लावणार आहोत. तर पट्टी लावण्याची मी तुम्हाला सोपी पद्धत सांगते. आणि हो, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर इथे आपल्या पट्टीला शिलाई करून झालेली आहे. आता आपण ती जोडून घेऊयात. तर मी इथे ब्लाऊज घेते. तर ही आपली लूपची पट्टी आहे, त्या साईडला मी अर्धा इंच फोल्ड करते. आता आपण जिकडे आपला गोलवा शेप आहे तिथे चुण्या देऊन घेणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला पट्टी थोडी एक्स्ट्रा घ्यायची आहे. तर चुण्या दिल्यामुळे आपल्या गळ्याचा शेप बदलत नाही. तर इथे मी
अशा 3-4 चुण्या देऊन घ्या तुमच्या अंदाजाप्रमाणे आणि पुढे 1/2 इंच इतपत कंटिन्यू शिलाई करून घ्यायची आहे। गळ्याला पट्टी जोडत असताना नेहमी लूपच्या साईडने घ्यायची, म्हणजे डाव्या साईडच्या पार्टपासून शिलाई करून घ्यायची। तर आपली शोल्डरची पट्टी आहे ती आपल्याला डाव्या साईडला ठेवून घ्यायची आहे। पुन्हा आपल्या मागील गळ्याचा जिकडे गोलवा शेप आहे तिथे आपल्याला प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत। पुन्हा इथे 3-4 प्लेट्स टाकून घ्या जेवढा तुमचा गोलवा शेप आहे। ब्लाऊजला अशा पद्धतीने चुण्या दिल्यामुळे ब्लाऊजच्या गळ्याचा शेप हा बदलत नाही। तर मी दुसऱ्या साईडला सुद्धा चुण्या करून घेते। तर आपल्या 4 ठिकाणी चुण्या येतात, मागील भागाकडे आणि पुढील दोन्ही गळ्याच्या बाजूला। त्यामुळे पट्टी घेत असताना थोडी एक्स्ट्रा घ्या। पुन्हा आपण शोल्डरच्या इथे आपल्याला शोल्डर खेचून घ्यायचे आहेत, पट्टी खेचायची नाही आहे आणि शोल्डरची पट्टी ही मागच्या साईडला ठेवायची जेणेकरून आपले शोल्डर हे उतरणार नाहीत। तर ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या। तर इथे पुन्हा मी चुण्या टाकून आतल्या साईडला अर्धा इंच पट्टी फोल्ड करून शिलाई लॉक करून घेते। ह्यावर आता आपण नॉच देऊन घेऊयात। तर नॉच द्यायला विसरायचं नाही। त्यानंतर ही पट्टी आपण अशा पद्धतीने आतल्या साईडला पलटवतोय आणि कडेने आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। व्यवस्थित पहा, चुण्या दिल्यामुळे आपल्या गळ्याला शेप किती परफेक्ट आलेला आहे। तर अगदी कडेने आपण शिलाई देऊन घेतोय, व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने। तर खूप सोप्या पद्धतीने आपल्या संपूर्ण ब्लाऊजला पट्टी जोडून झालेली आहे। तर शिलाई शेवटी लॉक करायला विसरायचं नाही। तर इथे पाहताय, तर इथे तुम्ही हात शिलाई करू शकता किंवा पुन्हा बाजूने अशी एक टीप देऊ शकता। तर इथे मी हात शिलाई करून घेणार आहे। आता आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे, पण त्याआधी मी काही महत्त्वाच्या टिप्स सांगते। तर त्याआधी आपल्याला कंबर आपली मोजून घ्यायची आहे, परफेक्ट आहे का। त्यानंतर शोल्डर पट्टी मोजून घ्या, ती व्यवस्थित आहे का। तर शिवण्यात आपलं थोडं वर खाली होतं, त्यामुळे ह्या गोष्टी करायला विसरायचं नाही। त्यानंतर छाती मोजून घेऊयात। तर छातीचा चौथा भाग, त्यामध्ये शिलाई मार्जिन आणि इथे पाहताय अर्धा इंच एक्स्ट्रा आलेला आहे। कंबर मोजून घ्या। तर हे एक्स्ट्रा आलेलं आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तर ब्लाऊजला बाही जोडण्याआधी ह्या गोष्टी करायला विसरायचं नाही। आता मी दोन्ही पार्ट असे एकमेकावर आतल्या साईडने ठेवून घेतलेले आहेत आणि इथे पहा, आपल्या मुंढ्यामध्ये एक्स्ट्रा कापड आलेलं आहे, ते असं मार्क करून मी कट करून घेते। तर असं केल्याने मुंढ्यामध्ये एकही चून येणार नाही। आता आपण बाही जोडून घेऊयात। तर इथे बाही जोडण्याआधी ती सुद्धा चेक करायची, उंची बरोबर आहे का। त्यानंतर सेंटरला नॉच देऊन घ्यायचं आहे। त्यानंतर आपले फिटिंगचे पार्ट दोन्ही समान आहेत का ते सुद्धा चेक करा। त्यानंतर आपल्याला नॉचपासून जोडायला सुरुवात करायची आहे। आपल्या बाहीचा जो खोल शेप आहे तो पुढेच आला पाहिजे, म्हणजे आपल्या समोरील भागात। तर आपण मध्यातून अशी एकदा इतपत शिलाई देऊन स्लीव अटॅच करून घेतोय, शिलाई करून घेऊयात। त्यानंतर दुसरी साईड शिलाई करत असताना पुन्हा आपण मध्यातून अशा पद्धतीने दोन्ही पार्ट एकमेकावर व्यवस्थित ठेवून एकदा इतपत शिलाई देऊन घेतोय। तर जो आपला खोल शेप आहे तो पुढील भागात आहे। तर इथे पाहताय आपली व्यवस्थित बाही जोडून झालेली आहे। ह्यावर आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे। तर बाहीला नेहमी डबल शिलाई द्यायला विसरायचं नाही, नाहीतर ती उसवण्याची शक्यता असते। आणि शिलाई करत असताना एकदा इतपत शिलाई किंवा त्यापेक्षा थोडी जास्ती घ्या, पण कमी घेऊ नका। आणि ह्याच पद्धतीने मी दुसरी बाहीसुद्धा जोडून घेणार आहे। आता आपण असे दोन्ही स्लीव एकमेकावर ठेवून कडेने शिलाई देऊन घेतोय। तर आपण फिटिंगची शिलाई ही लॉक करणार नाही आहोत, डायरेक्ट बाहेरूनच शिलाई देऊन घेणार आहोत। तर मी आतल्या बाजूने अगदी कडेने शिलाई देऊन घेते।
तर दुसरी साईडची शिलाईसुद्धा आपल्याला ह्याच पद्धतीने करायची आहे. तर एक्स्ट्रा धागे दोरे मी कट करून घेते. त्यानंतर आपण त्यावर बिडिंगची शिलाई देऊन घेतो आहे, जेणेकरून आपले धागे हे निघणार नाहीत. तर इथे मी बिडिंगची शिलाई करून घेतलेली आहे. तर मी आता तुम्हाला बाहेरील बाजूने दाखवते. आपली शिलाई एकदम परफेक्ट सरळ रेषेत आलेली आहे. आता आपण ब्लाऊज फिटिंग कसं करायचं ते पाहूयात. तर जी आपली लूपची पट्टी आहे ती सोडून पुढे आपल्याला पट्टी मोजून घ्यायची. तर पट्टी अशी घट्ट मोजून घ्या, सैल मोजून घेऊ नका, तरच आपला ब्लाऊज अगदी फिटिंगला परफेक्ट येईल. तर तुमची जेवढी कंबर असेल तिथे मार्क करून घ्या. उरलेलं कापड आपल्याला अशा पद्धतीने मोजून घ्यायचं आहे. तर इथे बघताय, आता आपण जेवढं एक्स्ट्रा मार्जिन आलं आहे त्याचा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे. तर हे आपण मध्यात फोल्ड करतो आहे. त्यानंतर पुन्हा आपल्याला एक फोल्ड करायचा आहे. तर तो अशा पद्धतीने आपला चौथा भाग निघतो, जो की 2.25 इंच आहे. तर इथे मी मार्क करून घेते. त्यानंतर मुंढ्याचा मार्क करून घ्या जितकं तुमच्या मापात असेल. तर माझ्या मापात इथे 6.5 इंच आहे. त्यानंतर तुमचा जो काही दंडघेर असेल त्याचा मार्क करून घ्या. तर इथे मी 5.25 इंचाला मार्क करून घेते. आता हे पॉईंट्स आपण जोडून घेऊया. आपली फिटिंग लाईन अगदी सरळ रेषेत परफेक्ट येईल. तर मी दुसऱ्या साईडची फिटिंगसुद्धा ह्याच पद्धतीने करणार आहे. आता ह्यावर आपण शिलाई देऊन घेऊयात. तर शिलाई लॉक करायला विसरायचं नाही, नाहीतर मग शिलाई आपली लगेच उसवते वरच्या साईडला, आणि जिकडे आपली शिलाई संपते तिथंपर्यंत आपल्याला अशी शिलाई लॉक करून घ्यायची आहे. त्यानंतर बाजूने सुद्धा एक टीप देऊन घ्यायची असते, जेणेकरून जर तुमच्या कस्टमरला ब्लाऊज हा सैल झाला तर ते उसवल्यानंतर ही शिलाई एक राहील आपली. तर त्यामुळे ही शिलाई द्यायला विसरायचं नाही. तर इथे मी दोन्ही बाजूची शिलाई ह्याच पद्धतीने करून घेणार आहे. इथे आपल्या संपूर्ण ब्लाऊजची शिलाई झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.